रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यात 177 कॉल्स झाले. अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा. रुपाली चाकणकरांना अटक करा, दमानियांची मागणी. घरात खूप कॅश यायची, वडिलांना सर्व काही माहिती. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातच्या मुलाची कबुली, सूत्रांची माहिती. शिर्डीत खरातचा 130 बनावट खात्यांद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार. समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांनी खळबळ. रुपाली चाकणकरांच्या बहिणीसह 100हून अधिक खाती पोलिसांकडून होल्ड. खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी. आर्थिक व्यवहारासंदर्भात खरात समोरच 3 संचालकांची चौकशी. सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात महापुरुषाचा पुतळा बसवण्यावरनं वाद. 2 गट आमने सामने आल्यामुळे तणाव. पुतळ्याला विरोध नाही, प्रशासनानं तो योग्य ठिकाणी बसवावा. लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, पोलिसांचा बंदोबस्त तैनात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यानंतर मुंबईकडे रवाना. काल प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट. सध्याच्या राष्ट्रवादीतल्या घडामोडींवरती चर्चा. पार्थ पवारांचीही उपस्थिती. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील. काँग्रेसकडनं काल इच्छुकांच्या मुलाखती. काँग्रेस मित्रपक्षांची चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार. अनेक वर्ष काँग्रेसनं अजितदादांच्या सहवासात राजकारण केलंय. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार देऊ नये, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. तर राहुरी पोटनिवडणूक लढल्यास अडचण नसल्याचं वक्तव्य. नाशिक शहरात उद्यापासून 3 दिवस पाणी संकट. विविध जलकुंभ आणि जलवाहिन्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा ठप्प. प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन.